राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह नव्हे तर ते एकत्र आल्यातच आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तुतारी चिन्हावर निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 आमदार आणि या 4ही मतदारसंघामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादीचं घड्याळ तर असेल नाही तर तुतारी तर असेल अशा पद्धतीनं किंवा राष्ट्रवादीचं घड्याळ आणि तुतारी मिक्स असेल अशा पद्धतीचं समीकरण तिथे दिसेल। त्याचबरोबर राहिलेले सर्व तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या घड्याळासमोर तुतारीचा उमेदवार असणार नाही आणि तुतारीच्या उमेदवारासमोर घड्याळाचा उमेदवार असणार नाही। त्या पद्धतीचं जागा वाटप त्या ठिकाणचं होणार आहे। आता ज्या त्या तालुक्यामध्ये काही परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही लोकांना आघाड्या केलेल्या तर त्या आघाड्याबरोबर तुतारी आणि राष्ट्रवादीची युती असू शकते। काही ठिकाणी असं आहे की त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेना, उबाटा आणि शिवसेना, शिंदेसेना असं पण त्या ठिकाणी समीकरण असू शकतं। शेवटी स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, स्थानिक समीकरणं पाहूनच त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात। आमच्या वरिष्ठांनी आम्हाला त्या ठिकाणचं स्थानिक पातळीवरचं समीकरण बघून निर्णय घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीत तुतारी आणि राष्ट्रवादी एकत्रित आल्यामुळं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकत्रित हा मेजॉरिटीचा आकडा निश्चितपणे पाहतो। दादा, भाजपचं देखील मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे, कशा पद्धतीने तयारी झाली? आव्हानही पहा, निवडणुका म्हणलं की आव्हान असतंच। त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला मैदानात उतरतो त्यावेळेला समोर आव्हान नसावं म्हणून उतरत नाही, तर जिंकण्यासाठी उतरत असतो। आम्ही जिंकण्यासाठी लढतो आहोत आणि निश्चितपणे आम्ही ती जिंकू आणि निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे ते पुन्हा एकदा प्रमाणित करून दाखवू। दादा, नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहिलं गेलं तर भाजपला यश मिळालं होतं, मात्र कुठेतरी आता भाजपला ते यश मिळेल का? आपण नगरपालिका नव्हे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त अक्कलकोटमध्ये यश मिळालं। बार्शी भाजपने त्यांच्या अकाउंटमध्ये धरू नये, कारण ते राजाभाऊ राऊतांचं यश आहे, ते भाजपचं नाही। आणि अनगर नगरपंचायत हा भारताचा प्रदेशच नाही, कारण भारतातलं ते असतं गाव, तर तिथं निवडणुका झाल्या असत्या लोकशाही मार्गाने, तिथं संविधानच अस्तित्वात नाही, जिथं निवडणूकच कधी होत नाही। त्यामुळं त्या अनगरचं ते धरतात त्यांच्या अकाउंटमध्ये, ते चुकीचं आहे। अक्कलकोटच्या 2 नगरपालिका एवढंच खरं भारतीय जनता पार्टीचं किंबहुना सचिन कल्याण शेट्टींचं ते यश आहे। राहिला प्रश्न महानगरपालिकेचा, 3 वाजल्याच्या नंतर 32 AB फॉर्म हे 3 वाजून गेल्यानंतर खिडकीतून आत दिले जातात। अशा पद्धतीनं थेट लोकांच्या समोर म्हणजे दिवसा ढवळ्या जर अशा पद्धतीनं निवडणुकीचा काळाबाजार त्या ठिकाणी होत असेल आणि त्याला अधिकारी जर साथ देत असतील तर ते खरं तर निषेधार्ह आहे। पण जिंकणाऱ्याला दोष देऊ नये असा मताचा मी आहे। त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे। पालकमंत्री आणि त्यांचे टीम ते अभिनंदनास निश्चित पात्र आहेत। विशेष करून कल्याण शेट्टी साहेब असतील, बाकी भारतीय जनता पार्टीचे शहरातले 3 आमदार इतर हे सगळे एकत्रित त्या ठिकाणी जोमाने त्यांनी त्या ठिकाणी लढले आणि त्याचं परिणाम म्हणून त्यांना यश मिळालं। तशीही सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकदी नगण्यच होती, ती व्यक्तिसापेक्ष ताकद होती। जी आमच्याकडची माणसं भाजपमध्ये गेली ती तिकडे जाऊन निवडून आली, आमच्याकडे होती तर आमच्याकडनं निवडून येत होती। त्यामुळे आमच्या त्या ठिकाणी ताकद मुळातच कमी होती आणि तुतारी राष्ट्रवादी स्वतंत्र लढली। MIM जे आहे त्यांनी उमेदवार उभे केले, OACची सभा झाली आणि त्यामध्ये जो आमचा वोट बँक जे आम्हाला अल्पसंख्याक मायनॉरिटीची जी आम्हाला यायला पाहिजे होती ती आमच्याकडे त्या ठिकाणी कन्वर्ट झाली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला पराभव त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं। पण ग्रामीण महाराष्ट्राची परिस्थिती, ग्रामीण सोलापूरची परिस्थिती निश्चित वेगळी आहे आणि आता इथं मनोहरभाऊ डोंगरे इथं आहेत, पक्षाच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते, सलग 15 वर्ष त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मेजॉरिटीनं आमदारांची संख्या असायची आणि जिल्हा परिषदही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असायची। नंतरच्या काळात अनेक स्थित्यंतरं झाली, परंतु पुन्हा आता डोंगरे कुटुंब, मनोहरभाऊ सकट, विजयराज दादा हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आलेले आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील असतील, बाकी मोहिते पाटील कुटुंब असेल, हे दोन्ही मोहिते पाटील, धवलसिंह मोहिते पाटील आणि इकडं विजयदादांचं मोहिते पाटील कुटुंब हे सुद्धा राष्ट्रवादीच्या सोबत आल्यामुळं एक त्यात म्हणजे अक्कलकोटमध्ये सिद्धरामप्पा पाटील यांचं पूर्ण कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेलं आहे।
एकंदरीत अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, ज्या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमकुवत होती तिथं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आली आहे. माळशिरसपासून ते इकडच्या बार्शीपर्यंत विश्वासराव बारबोले आमच्याकडे त्या ठिकाणी घड्याळ चिन्हावर सगळे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून लढत आहेत. त्यामुळं एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंढरपूरमध्ये अभिजित पाटील आहेत, माढ्यामध्ये अभिजित पाटील आहेत आणि त्यांच्यासोबत सहकारी आहेत. आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकत्रित पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नेत्यांच्या फळीबरोबरच कार्यकर्त्यांची फळी, संघटनात्मक ताकद आणि अजितदादांचा त्या ठिकाणी असलेला पाठिंबा याच्या बळावर आम्हाला जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. शिवसेना शिंदे गटाच्या संदर्भात आता विजयराज दादांनी सांगितलं की त्या बाबतीमध्ये आज आमची बैठक होणार आहे. आता विजयराज दादा आमच्या सोबत आलेले आहेत. जिल्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या अनुषंगाने मगाशीच सांगितलं ना, काही ठिकाणी नुसतं शिवसेना धनुष्यबाण आहेच, काही ठिकाणी उबाटा पण आहे. आणि जसं आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आहे तसं काही ठिकाणी उबाटा आणि धनुष्यबाण सुद्धा एकत्र येऊ शकतं. ही स्थानिक निवडणूक आहे. वरचे नेते काय भांडत असतील ते असतील, खाली कार्यकर्त्यांना निवडून येण्याच्या करता जे शक्य असेल त्या फक्त विषम युती करू नका एवढंच फक्त त्यामध्ये आहे. एक वैचारिक विचारधारेच्या अगदीच टोकाच्या विरोधाच्या विचारधारेबरोबर जाऊ नये अशी साधारण अपेक्षा आहे. ओके.